जीएसटीमुळे मुंबईचं नुकसान होणार असल्याचा आरोप अजित पवारांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात केला। सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबईचं उत्पन्न जीएसटीमुळे आता केंद्राला मिळणार असल्याचं अजित पवार म्हणाले। कुठेही महिलांचा अनादर करणारं वक्तव्य त्या ठिकाणी झालेलं नाही आणि प्रत्यक्ष कर हे उत्पन्नाशी निगडित असतात। उत्पन्न असणाऱ्यांकडून अधिक दराने सरकार कर वसूल करू शकतं। कमी उत्पन्न असणाऱ्यांकडून कमी दराने कर हा अर्थमंत्री महोदय कधी वसूल केला जात नाही। पण जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वांना हा कर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। आपण याच्या पाठीमागच्या काळामध्ये जीएसटी प्रणाली नव्हती त्यावेळेस काय करायचो, ज्याच्याकडे नाहीये त्याला कर लावायचो नाही, ज्याच्याकडे आहे त्याला कर राहून त्याच्याकडनं घेऊन इतराला वेगवेगळ्या सवलतीच्या दरामध्ये ते पास ऑन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जायचा। परंतु आता ह्या गोष्टी त्या ठिकाणी बंद होणार आहेत। त्याच्याबद्दल देखील शासनाची काय भूमिका राहणार आहे हे अध्यक्ष महोदय ह्या बिलाच्या निमित्तानं सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी कळालं पाहिजे। मुंबईतून केंद्र सरकारला एकूण महसुलीच्या 40% पेक्षा जास्त महसूल मिळतो। त्या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात केंद्रीय जीएसटी च्या ह्या ऍक्ट मध्ये स्वतंत्र तरतूद त्या ठिकाणी जी करायला पाहिजे होती, त्याचं जे काही आपलं नुकसान होणार आहे त्याच्या संदर्भात ते काही झालेलं अर्थमंत्री महोदय त्या ठिकाणी दिसत नाही। वास्तविक आम्ही जर सरकारमध्ये असतो आणि केंद्रात आमच्या विचाराचं सरकार असतं, इथं पीचे नंबर साहेब आम्ही काही करून आमचं सगळं वजन तिथं वापरून त्यांना हे करायला भागच पाडलं असतं। शेवटी त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडला का देवेंद्र फडणवीस साहेब कमी पडले, पण एक गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की आपल्याला त्याचा त्या ठिकाणी फटका बसलेला आहे। केंद्राकडे आग्रह धरण्याची प्रमुख जबाबदारी ही मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सत्तेमध्ये असणाऱ्या सर्वांची त्या ठिकाणी होती, म्हणजे त्याच्यात भाजपची पण होती आणि शिवसेनेची पण होती, परंतु ते काही घडू शकलेलं नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला पण कधी कधी वाटतं की मुंबईबद्दल हे भाजपवाले शिवसेना हे जे काही प्रेम दाखवतात ते काही बेगडी किंवा दिखाऊपणाचं प्रेम आहे का काय, कारण मुंबईला आजही स्वच्छ मुंबई, चांगली मुंबई, निर्मळ मुंबई अशा पद्धतीने दिसतच नाही। आजही तुम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये, 3 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार दिल्लीमध्ये आणि खूप काही घोषणा त्या ठिकाणी केल्या जातात, परंतु ते रिझल्ट्स जे दिसायला पाहिजेत तशा पद्धतीचे रिझल्ट्स मुंबईमध्ये फिरत असताना किंवा राज्यामध्ये फिरत असताना देखील त्या ठिकाणी बघायला मिळत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।